शुरावीराचा संत महात्म्याचा तरुणाईला संदेश आहे। तरुणाईला असा संदेश आहे, मत मरना बेवफा सनम के लिए, मत मरना बेवफा सनम के लिए, दुपट्टा भी नसीब नहीं होगा कफन के लिए। मत मरना बेवफा सनम के लिए, दुपट्टा भी नसीब नहीं होगा कफन के लिए। मर कर दिखाओ वतन के लिए, तिरंगा तो मिलेगा ना कफन के लिए। मानव धर्म से ऊंची कोई जाति नहीं होती, मानव धर्म से ऊंची कोई जाति नहीं होती, कांधे से ऊंची कोई छाती नहीं होती, हिंदू धर्म से ऊंची कोई जाति नहीं होती, कांधे से ऊंची कोई छाती नहीं होती। दीपक ही नहीं रहा तो क्या करोगे बाती का, दीपक ही नहीं रहा तो क्या करोगे बाती का, हिंदू धर्म ही नहीं रहा तो क्या करोगे जाति का। राम नाम कभी की प्याला राम की धुन में गूंजेगा। जय श्री राम। मेरे भारत का बच्चा बच्चा जय जय श्री राम बोलेगा। मेरे भारत का बच्चा बच्चा जय जय श्री राम बोलेगा। मेरे भारत का बच्चा बच्चा जय जय श्री राम बोलेगा। मेरे भारत का बच्चा बच्चा जय श्री राम बोलेगा। कोण्या धर्माची टिंगल करायची नाही। जन्माला आलेला माणूस हर माणूस हिंदूच आहे, कारण हा हिंदू धर्म हा सनातन आहे, याला कोण जन्म दिला नाही। आणि ज्याला जन्म दिला त्याला मरण असते, जो सनातन असते त्याला मरण नसते। उपजेते नासे नासियले पुनरपी दिसे, हे यंत्र घटिका जैसे परिभ्रमेगा। ज्ञानोबराय म्हणते विठ्ठल विठ्ठल विठ्ठल। जातीगीतीचा विचार नाही करायचा। मी माळी होय, मी कुणबी होय, तेली होय, चांभार होय, मुसलमान होय, बौद्ध होय, ख्रिश्चन, काही विचार नाही करायचा, अजिबात नाही। मानव एक धर्म आहे, कोण्या धर्माचे टिंगल करायचे नाही, दुसऱ्याच्या धर्माचे टिंगल न करणं हेच खरा धर्म आहे। विठ्ठल विठ्ठल। करू का आता कीर्तनाला सुरुवात? मग आता लोक काय कीर्तन करू राहिलो होतो का? कीर्तन त्याशिवाय पुरे होत नाही की अभंग सांगा लागते। अभंग सांगितल्याशिवाय कीर्तन पुरं होत हे तर चला। आता लोक आमचं पॉम्पलेटवर टाकते बा कीर्तन विनोदाचार्य आहे म्हणून आम्हाला विनोद करा लागते, आणि विनोद केल्यानं नसते, होत असते। विनोद करायचा नसते, ते होत असते। आणि तसा तर कीर्तनात विनोद नसावंच। कीर्तनात विनोद मराच्या वेळेस लोक हसा म्हणते का देवाचं नाव घ्या म्हणते? देवाचं कीर्तन करा म्हणते, हसू। मग आपल्याला मरण साजरं करायचं आहे। विठ्ठल विठ्ठल विठ्ठल। आपल्यावर मेल्या मरताना आपल्याला भजन न्यायचं आहे सोबत। कसं काही सोबत जात तुम्हाला बरं बसांना कसे आहेत किती टाईम आपल्या। पण आता काही काही लोक आहे तोंड पाहिल्याशिवाय कीर्तन गोड लागत नाही। नाही तर कीर्तन ऐकायचं असते का पाहायचं? तरी लोक बातम्या सांगणाऱ्या बाईचं तोंड पाहिल्याशिवाय बातम्या ऐकत नाही। विठ्ठल विठ्ठल कालची होती रामकेसरी लांडे बाबा, काल होते रामकेसरी आणि आजची भाजी भाकरी। काल होता शिरा आणि आज आहे बेसन। पण मी बेसन आहो तर मी म्हणत नाही की मला शिरा समजावा। लाईट ते लाईट आणि सूर्य ते दररोज कीर्तनकार येणारे सूर्यच आहे। एक मीच आहो टीम या लाईट ग्रामपंचायतचा। आणि बेसनानं कधी आग्रह नाही करावा मला शिरा समजा म्हणून, कधी करायचं। मी कधीच आग्रह नाही करत की मला बाबा लांडे महाराजासारखं की या महाराजासारखं मला समजा म्हणून, अजिबात नाही। कारण मी त्याच्या तैपायाची सर करू शकत नाही।
बेसन किती काही क्विंटलवर टाकलं तरी बीट छटाकभर शिऱ्याची बरोबरी करू शकत नाही हा. पण बेसन ते बेसन आणि शिरा ते एक जवाई आला होता सासरवाडीले. 2 दिवस राहिला, 4 दिवस राहिला, 8 दिवस राहिला, 15 दिवस राहिला. पावनचार खतम झाले, जवाई जहाचं नाव घे नाही. मग सासूनं केलं बेसन आणि भाकर. जवाईले म्हणत जाय वाढताना, जवाई बापू बेसन आहे ना शिराच समजा आणि भाकर आहे ना पुरीच समजा. किती दिवस समजल? 2 दिवस समजलं, 4 दिवस समजलं, 1 दिवस जवायानं अशी बाई सारली जेवताना. अशी मी तिथंच होतो. अशी सास राजा राम 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 सीता राम राम राम. राजा राम 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 सीता राम राम राम. सीता राम राम राम. राजा राम राम सीता राम. आय राजा राम 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 सीता राम राम. आपण टाळी वाजवायची कसर करायची. आणि तसं विठ्ठल विठ्ठल म्हणल्यावर काहून सांगतो, आयुष्य 100 वर्ष जगाचं आहे का? 100 वर्ष जगाचं असेल तर टाळ्या वाजवत. डॉक्टर लोकांचे मेसेज येते आता मोबाईलमध्ये. मोबाईल आहे का तुमच्या जवळ? सर्वात जवळच आहे. खिशेला आलं मोबाईल. काही काही जणांजवळ तर एवढाल्या इंग्रजी काऊ लावडाले खपरेलच्या खपरे. अंगठा थकला की करंग, दोन्ही थकले की मंदातलं. पूर्ण बोट बिजी केले नाही. मा पोरग दिवसभर अंगठा फिरत राहते. मी आणलं हे अंगठा जर एवढा बिजी ठेवला तर मला मशानात मेल्यावर पाणी काय नपाशी. बाबा हे बिजी असला तरी मी पायाच्या अंगठ्यान पाजील. आता महाराजाचेच लेकरं एवढे बिलिंदर असल्यावर दुसऱ्याचा काय हिशोब घ्यावा. विठ्ठल विठ्ठल डॉक्टर लोकांचे मॅसेज येते. रासायनिकामुळे केमिकलमुळे ब्लड सर्क्युलेशन होत नाही. 58 वर्षाच्या पुढे 60 वर्षाच्या आत त्या 2 वर्षाच्या कालावधीत 100 पैकी 99 लोक अटॅकनं मरल. कारण रक्त व्यवस्थिशीर वायत नाही, ब्लड सर्क्युलेशन होत नाही. पण ठल शब्द असा दुसरा मॅसेज डॉक्टरचाच आहे. ठल शब्द जर वापरला नेहमी ठल ठलच्या हृदयात हायब्रेशन निर्माण होते. हृदयात हायब्रेशन निर्माण झाल्यावर हृदयातल्या रक्तवाहिन्या व्यवस्थिशीर चालते, ब्लड सर्क्युलेशन व्यवस्थिशीर होते. नुसता ठल शब्द हे विज्ञान, हे होय विज्ञान. ठल शब्द 100 पैकी 99 लोक अटॅकमुक्त होईल. ठल ठल शब्द वापरला, हे विज्ञान डॉक्टरचं. पण संत म्हणते, सावता महाराज म्हणते, तुकाराम महाराज म्हणते, त्या ठल शब्दाला जर वी लावला तर विठ्ठलही होते, मोक्ष पण भेटते. विठ्ठल विठ्ठल परमात्मा विटेवर उभा आहे आणि त्या परमात्म्याच्या नावातच अध्यात्म आणि विज्ञान आहे. ठल म्हणजे विज्ञान आणि वी म्हणजे अध्यात्म. चाचोचे निखंडीचे खंडीचे पै पाणी राजहंसे तैसे तुझं ज्ञान विज्ञान वाटून देऊ. ज्ञानोबरायचं ज्ञान आहे. विठ्ठल विठ्ठल ज्ञानेश्वर महाराजाच्या 5 ओव्या तरी बाबा मी सांगतोच. काही जण स्क्रीनवर पाहणं तिकडे.
करा भजन विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. तुम्ही म्हणसान बाबा, तुम्ही म्हणू शकता की आम्हाला काय बा भजन करायला लावता, म्हणसान नाही का? तुम्हाला 200 किलोमीटरहून बोलावलं काय? तुम्हाला काय उभं राहिले बोलावलं का? भजन तुम्ही करा. तुम्हाला काऊन करायला लावतो सांगू? सर्वायला मरा लागते म्हणून भजन सर्वायला तुम्हाला लागते. तर तुम्हा आम्हाला सोडा, तो परमात्मा आहे ना, प्रभू रामचंद्र अयोध्येतला राम देव शरयू नदीत त्याही रामाला जलसमाधी घ्यायला लागली. विठ्ठल विठ्ठल जवान पोरग मले म्हणे, जवान पोरग कीर्तन महाराज मली मरा लागते का म्हणे. मी म्हणलं नरेंद्र मोदी मरणार आहे, तुझ्या चिपडा डोळ्या कुठं मिरवतो. येरती पामर जीवाची जीवाची येरती पामर जीवाची येते नाही उरू आले होतार मृत्यू हरिहरा मारी मृत्यू ब्रह्मयाचा ग्रास करी. 9 बी मर गए 10 बी मर गए सहस्र 88,000 ऋषी नैमी शरण्यात भागवत ऐकत आहेत तेही मेले. देवाचे 10 अवतार गेले, 9 ग्रह गेले, 56 कोटी यादव गेले, लंका जळाली, द्वारका बुडाली. आपला कुठे हिशोब घेता? विठ्ठल विठ्ठल मेला पंजा मेला बाप मसला केला जमीना पंजा बाप मसला परदेसी आधा मेला पंधा मेला बाप मसना गेला. जय हो जय हो. गाणे म्हणत नसतो बरं, चाल आली म्हणून पाहाजी चाल आली आणि गाणे बंदही केले. एकच डाव गाणं म्हणलं होतं घरी तर फडा मारला होता घरच्या बहिणी फेकून. नवीनच लग्न झालं होतं, पहिलंच लग्न होतं. रंगा रूपाचा अट्टरबाम बायको भेटली. तुम्ही म्हणसान तुम्ही व्यंगी आणि तुम्हाला बायको कशी सुंदर भेटली. सरेच लोक नासमज नसते, सरेच लोक इस्टेट पाहून पोऱ्या देत नाही, काही लोक गुण पाहून पोऱ्या देते. विठ्ठल विठ्ठल लग्न झालं तेव्हा 1 तासही घरी नव्हतं, पण माळ पाहून पोरगी भेटली. तुळशीची माळ गयात, ज्याच्या गयात तुळशीची माळ असेल ते पोरगी उपाशी राहू देत नाही. नाही तर 10 एकरही असेल आणि व्यसनी असेल तर पोरगी उपाशी मेल्याशिवाय राहणार नाही. वावर नसल तर नसू द्या, पण गयात माळ जर असेल तर पोरगी दिल्याशिवाय राहू. आता ज्याच्या गयात नसेल ते म्हणून उद्या घालू का रे माळ. नवी माळ असली तर पोरगी द्यायची नाही, लग्न व्हा पुरते घालते. पण माळ असल्यावर पोरगी भेटते, खोटं नाही बोलत. या माळीमुळे मला पोरगी भेटली.
पण घालाच्या वेळेस लय तरात झाला, माळ घातली तेव्हा किती पोरं तरात दे म्हणले नवीन नवीन. बरोबरीची माय घातली बाबा, साधू झाला, माळ नाही म्हणे माय घातली. बाप कुठं गेला, मी आणलं तो मावशीला घेऊन पयाला. तुकाराम महाराजाचं सूत्र आहे, चांगले असेल तर धोतरण्या म्हणे द्या त्याले नेसाले, अगाऊपणा करत असेल तर तलवार फिरवा. शिवाजी महाराजाला सांगितलं होतं. विठ्ठल विठ्ठल डाव गाणं म्हणलं होतं. लाईव्ह कीर्तन आहे म्हणायला जमत नाही, पण थोडंसं म्हणतोच. थोडंसं अशी सुंदर बायको दिसली, पाहिल्याबरोबर सुंदर भेटली. तिथं ठेवू का तिथं ठेवू, पाहिलं नाही कधी गयाला बांधली. जरासा बाई जाऊ, जरासा घरी येत जाऊ, तिच्याकडे पाहत जाऊ, ते भांडे घासत जाय, मी तिच्याकडे पाहत जाऊ. आणि महातला झाला ना राजबब्बर जागृत. म्या म्हटलं जन्म जन्म का साथ है, ते भांडे घासाची घासणीच तोंडावर फेकून मार. फंट्या दाताचे वानाले ना गुणाले म्हणते म्हणे जन्म जन्म यास्त जन्मात पसंत नाही म्हणे. तेव्हा खालेच काही नव्हतं ना घरी. आता एवढाल्या नोटाने तो भागवताच्या कीर्तनाच्या घरी, एवढाल्या भागवत सप्त्याचे लोक बाया देते ना ते 8व्या दिवशी फाटक्या नोटा. भागवता तू किती घेतो? मी 10 घेतो बाई. भागवतकार बाईल द्याले 7व्या दिवशी. तू किती घेतो? मी 10 घेतो. काऊन 100 घेतलं तर मरशील का? निदान 7 दिवस भागवत ऐकलं, भागवतकार आले 100 तर देत जा दक्षिणा. विठ्ठल विठ्ठल अर्ध गाणं म्हणलं होतं तर घासणी मारली होती तोंडावर. आणि तेव्हा एवढे पैसे मोजले दोघाय नवरा बायकोनं सप्त्याचे गेल्यावर अर्ध्या रात्री. ते नोटा मोजता मोजता म्हणे अगर न मिलते इस जीवन में लेते जन्म. बाया म्हणते, बायाचे पाठ आहे गाणे. आता एवढ्या रात्री जर अर्ध्या रात्री बायकोनं म्हणलं अगर ना मिलते, मातलाच होणार नाही का अजय देवगण जागृत? न्याय म्हटलं कोई जन्नत की. अजय देवगण जागृत झाला तर तिच्यातली माधुरी जागृत झाली. ती म्हणे बहुत प्यार. येईल पाहिजे. हे तुमच्यासाठी नाही मावल्या हो, काही काही लेकरासाठी होय बरे. कारण मी वाळणारा हो, जेवणारे 1000 असते, वाळणारा 1 असते. कोणाले सर्दी असली तर कढी घेऊ नका, शुगर असलं पुरणाची पोळी घेऊ नका, पण मला वाळणाराले मनाई करू नका. विठ्ठल विठ्ठल आईले अनेक लेकरं असते, काही तोतरे असते, काही बोबडे असते, काही हुशार असते. सर्वच लेकरं सांभाळावं लागते. म्हणून कीर्तनात थोडंसं हसवा लागते. विठ्ठल विठ्ठल. चला आता थोडंसं कीर्तन करतो बाबा. कीर्तन अभंगाची विशेषता अशी आहे, जगद्गुरु तुकोबाराय म्हणजे सुंदर होते. असं लिहून नाही कुठं की त्या परमात्म्याचं ध्यान करतो, असं लिहून नाही. पण पुढच्या चरणाहून त्याचा अंदाज लावा लागते. तो परमात्मा सुंदर आहे असं तुकोबारायचं म्हणणं आहे, आणि त्याचं मी ध्यान करतो. तर तुकोबारायची पत्नी म्हणते ते काळा आहे, पत्नी म्हणते काळा आहे, आणि तुकोबाराय म्हणते सुंदर आहे. पत्नी म्हणते काळा आहे, तर काही लोक आपण पाहतो ना त्या देवाकडे तर काळाच आहे ते. तर काही मग तुकोबारायानं लक्ष न पाहिले, गुण पाहिले, काही गुणाहून सुंदर दिसते. बरं गुणाहून तो परमात्मा सुंदर म्हणा तर काल येऊन आले भिवून पळाला, आणि भिवून पळते रणभूमीतून त्याला कायर म्हणते. मग गुण कोणता? बरं गुण चांगले म्हणा तर दैदूत चोऱ्या केल्या, चोऱ्या करणाऱ्याचे गुण चांगले असते का? पण चोऱ्या हे रूपक आहे, आणि काल येऊन आले भिवून पडाला ते नाटक आहे. त्याचे गुण चांगले कोणते आहे सांगू? यशस्वी अवधार्य ज्ञान वैराग्य ऐश्वर्य हे साई गुणवर्य वसती जेत, म्हणून तो भगवान जगतान यदि नो करता. विठ्ठल विठ्ठल. त्याच्या गुणाहून तो परमात्मा सुंदर दिसते. 2च गुण सांगतो, यश श्री अवधार्य ज्ञान आणि वैराग्य.
वैराग्य एवढं त्याच्या ठिकाणी आहे. 11 वर्ष गोपिकावर प्रेम केलं तरी एका क्षणात त्याचा त्याग केला, वैराग्य निर्माण झालं त्या परमात्म्याला. औदार्य उदार एवढा आहे, उपमन्यूने वाटीभर दुधासाठी दुधाचा समुद्र दिला होता, एवढा उदार आहे. ज्ञान म्हणाव 2 पुस्तकं वाचून कीर्तनकार झालेला थोडाच होय माझ्यासारखा तो परमात्मा. अहो कुरुक्षेत्रावर ज्यावेळेस गीता निर्माण झाली होती माहीत आहे कशी झाली ते? त्याला एका मिनिटात सांगतो. पितामह भीष्माचार्य पुढं बाण घेऊन आहे, एका बाणातून 200 बाण सोडे मंत्राच्या द्वारे, आणि इकडून अर्जुन बाण सोडत होता. तर अर्जुन लढत होता. मी भस्मासूर नाही देवा, मी मारणार नाही. ज्यात आमच्या बाबा मेले होते तर कडे खांद्यावर वागवणारा हा पितामह भीष्माचार्य. जेवता नाही तर तोंडात भाकर घातली, चालताय नाही तर बोट धरून चालवलं. जैन म्हणजे चालताय नाही ते चालवलं, बोलताय नाही बोलायचं शिकवलं, खाता नाही खाता शिकवलं. त्याला मी बाण मारू, मी मारणार नाही. इकडून अर्जुन लढत आहे, तिकडून पितामह भीष्माचार्य बाण सोडत आहे. काही घोड्याले लागते, काही देवाच्या पायापाशी येऊन पडते. घोडे हकलाव का बाण चुकवाव, पहिले सारथी मारा लागते. बाण चुकवाव का घोडे हकवाव का लढणारे अर्जुन आले समजावाव. कर्मण्यवाधिकारस्य मा फलेषु यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम धर्मस्य तदात्मानं परित्राणाय साधु सर्वधर्मान् परित्यज्य मामेकं शरणं व्रज अहं गतिर्भर्ता प्रभु साक्षी निवास शरणं श्रुत प्रभो प्रलयस्थानं. इकडे या अर्जुनाले समजावा का घोडे हकला, पण त्याही एवढ्याही कचाट्यात मी गीतेसारखा ग्रंथ ज्ञान निर्माण प्रगट केलं. एवढा ज्ञानवान आहे तो. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. एवढा गुणवान आहे, विटेवर उभा आहे म्हणून तुकोबा राय म्हणते मी त्याचं ध्यान करतो. आणि तसंही तुम्ही आम्ही बी देवाचं ध्यान करा. तुम्ही आम्ही ध्यान कर. धन कमावू नका असं नाही, धनही कमावा, त्याच्यापेक्षा ध्यान करा. त्याच्याही पेक्षा ध्यान ठेवा आपण कोण आहो. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. लोक सर्व धन कमावाच्या मागं लागले, ध्यान करत नाही आणि ध्यान ठेवत पण नाही. आपण कोण आहोत? ध्यानच नाही ठेवत ना बाबा लोक. आपण माणूस होय बाबा. मोटरसायकल घेऊन अजय मी एसटीतून होतो, एक जण मोटरसायकल घेऊन उभी केली सुलपावर आणि उभ्यानं लघवी करू आला. त्याच्यात बाया होत्या हो गाडीत. लाज आहे का ते? जरा असं बाजूला तर उतराव, जरा बाया राहते गाडीत नाही. तसं तर माणसानं उभ्यानं लघवी करूच नाही. काऊन नाही करू? एक शास्त्राचा एक नियम आहे, समुद्र वसने देवी पर्वतस्तन मंडळी विष्णुपत्नी नमस्तुभ्यं पादक स्पर्शं. विष्णूची पत्नी आहे धरतरी आपली आई आहे. माणसानं उभ्यानं लघवी केलं तर आईच्या तोंडात लघवी केल्याचा दोष लागते. पण आम्ही नियम करतो तर आम्हालाही करू देत नाही लोक. मागं अमरावतीच्या बस स्टँडवर गेल्या वर्षी बाथरूम मध्ये गेलो, त्या स्टँडवर बसून लघवी करून राहिलो. कंडक्टर घाई गयाला आणि माझ्या डोक्यावर लघवी करून गेला. तरीपासून मी आई ठरवलं समयाशी देव ठेवील. आजचा एकादशीचा दिवस आहे, कंटी मिरवा, व्रत करा. काही लोक म्हणते आमच्या त्यानं एकादश होत नाही तर पाप लागते का? बिलकुल नाही. काही गोष्टी सर्व नियम लागू नये. शुगर असेल, बिमारी असेल, अंगावर दूध पित असेल, लेकरू गर्भधर असेल, तिने एकादश नाही केली तर दोष लागत नाही. आणि जिथं सर्वच बरोबर आहे त्यानं नाही केलं तर पाप लागल्याशिवाय राहत नाही. विठ्ठल विठ्ठल. तुम्ही असं का बा की त्या परमात्म्याचं ध्यान करता? ती विटेवर उभा आहे. विटेवर कसा उभा आहे? समचरण दृष्टी. त्याने नाही रावण दिसत ना त्याने शिशुपाल दिसत. त्याने दारू पिऊन आला तरी भक्त दिसते. खटनट यारे कसे आले तरी त्याने भक्त दिसते. हा विटेवरचा अवतार आहे. उभा उभा
पूर्ण केलेला आहे, सांगितलेला आहे. रामयुगात तुले रावण दिसला होता तर धनुष्य मारला. द्वापार युगात तो चक्र सोडून शिशुपालाले मारलं ना. चक्र घ्यायचं ना धनुष्य घ्यायचा. धनुष्य बांधवडाच्या वक्ती एक पाय पुढून एक पाय मांग. रामयुगात. कृष्णाच्या युगात लंगडा का लंगडा देव एका पायानं जाग्यावरच नाही. पण या अवतारात सारखे पाय ठेव, आपल्या चरणाकडे दृष्टी ठेव, आणि कोणी आलं खटनट या रे कसे येऊ दे उद्धारच कर. यारे यारे लाल तोरा याती बलवती नारी नारा यारे यारे लाल तोरा याती बलवती नारी नारा यारे यारे लाल तोरा याती बलवती नारी नारा चिंता कोणाची जय हो जय हो. सांगा लागते हो. आणि आता का शासनाची गाडी येऊ द्या ना. शिंदे साहेबाचे 1500 आले. एक जर थांबल तर मला विचारा. आणि तसंही आता फुकटचं म्हणला का लोक हे काही करत नाही बाबा. फुकटचं 1500. ते पेट्या आल्या का इकडे? पेट्या आल्या का? आमच्या इकडे आल्या पेट्या. ते फुकट भेटल्या. 4 वाजता बाई गायब होती आमच्या घरची रातची. सकाळी यवतमाळला जायसाठी म्या बाजीवर झांबवली. बाईच नाही. चहा प्यासाठी काकडा करायच्या होती. बाईच गायब. सकाळी ब्रह्ममुहूर्तावर काकडा होते ना. बाईच गायब. बाहेर आलो. बायको गायब झाल्यावर घाबरत नाही का जीव? बाहेर आलो तर बाहेरही बुटगे म्हणे. ते म्हणे माही नाही. ते म्हणे माही नाही. 50 बाया गायब यवतमाळच्या ऑफिसवर. गेट बंद केलं चपराशानं. गेट बंद केलं तर गेटून उड्या टाकून बाया ऑफिसात. एका बुटीचं लुगडं गेटले बुटी ऑफिसात. फुकटचं म्हणलं की लय धड पडते. फुकटचं म्हणलं तरी बुडीनं पेटी घेतली. कोणाचं त्या साहेबाले तर अटॅकच. कोणाची गाडी घसर, कोणाचा ट्रक घसर. फुकटचं म्हणलं. फुकटचं एकच घ्यायचं, हरिनाम घे 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 हरिनाम. दुसरं काही घ्यायचं, फक्त हरिनाम घ्यायचं. काय बसता त्या लोकायले सरकारले मागत. सरकारले मागायचं असेल तर एकच मागा. लाईव्ह कीर्तन नाही. मी तर सरकारले तक्रार करतो. मी काही असा नास्तिक माणूस नाही. पण सरकारले मागायचं असेल नाही 1500 मागायचे ना. 7/12वर 500 मागायचे नाही. कर्जमाफी मागायची काहीच नाही. एकच मागा फक्त. कायद्यात थोडीशी तरतूद करा. कालच्या पोरीच्या हाती कायदा देऊ नका. मायबापाच्या हाती कायदा द्या. 2-2 लाख लेकरं झाल्यावरही बायाले अक्कल येत नाही. त्या कालच्या पोरीले अक्कलच काय आहे? मायबापाले लढायला लावते. ते कायदा सरकारले म्हणा की याच्यात बदलून घाला की मायबापाच्या हाती कायदा द्या. विठ्ठल विठ्ठल. सरकारनं कायदा दिला म्हणून माया पोऱ्या म्हणते. मी माया लेकरच होय ना. हे सरकारनं कायदा दिला म्हणून पोऱ्या म्हणते. पिंट्या रे काय व फिरते तुझ्या डोळ्यात पोऱ्या मले सारं जग दिसते रे. असं 6-12 महिन्यानं त्याच्या डोळ्यात जग नाही दिसत. चिपड्याशिवाय काही नाही हो त्याच्या डोळ्यात. पोऱ्यावर हात जोडून विनंती करतो. पोऱ्यावर छाती काढून चालणाऱ्या बापाले कधी खाली मान घालून चालायचं काम नका पडू देऊ. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. बाप फक्त जगते ना. फक्त बाप जगते ना. फक्त बाप. मायचं सांगत नाही. मायच्या लाडानं पोऱ्या वाया जाते. बापाले माहीत नसते. पण बाप फक्त पोरीसाठीच जगते. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. आणि माया पोरी म्हणून सांगतो मी. माया लेकरं म्हणून सांगतो. असं काही नाही. अरे पोरायला वाटन बा तुम्हाला वाटल तर तुमच्याही त्याच्यात बहिणी आहे. विठ्ठल विठ्ठल.